नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या प्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंचायत राज या विषयासंदर्भात काही प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी नक्कीच कामात येतील. चला तर मग पाहूया आजचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न आहे, ग्राम पातळीवर महसूल विषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे पदनाम कोणते? ग्रामसेवक, सरपंच, तलाठी आणि मंडळ निरीक्षक. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क, तलाठी हे महसूल कार्य करणारे शासकीय अधिकारी किंवा पदनाम असते. त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा, अधिकाऱ्यांचा योग्य उत्तराक्रम कोणता? जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसीलदार. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय ब, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार असा त्यांचा उत्तराक्रम लागत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, पंचायत राज व्यवस्थेत अंतर्भूत महाराष्ट्रातील वरिष्ठ पातळीवरील महत्त्वाचा घटक कोणता? जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, जिल्हा परिषद हे याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तलाठी, गट विकास अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी. तर तालुका पातळीवर तहसीलदार हे प्रमुख प्रशासकीय म्हणून कार्य पाहत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाचवा, ग्रामपंचायतीची निवडणुकी कोणत्या पद्धतीने होते? अ, प्रौढगुप्त मतदान पद्धती. 2, आवाजी मतदानाने, सार्वजनिक पद्धतीने, एकल संक्रमण पद्धतीने. तर याचा योग्य पर्याय आहे प्रौढगुप्त मतदान पद्धत. यानुसार ग्रामपंचायतीची निवडणूक ही होत असते. त्यामध्ये 18 वर्षावरील जे काही मतदार असतात त्यांच्याद्वारे ही निवडणूक होत असते. प्रश्न 6वा, सरपंचांची निवड रिकामी जागा सदस्यांकडून केली जाते. पर्याय ग्रामपंचायत, न्यायपंचायत, ग्रामसभा आणि पंचायत समिती. तर जे काही निवडलेले सदस्य असतात त्यांच्याद्वारेच, म्हणजे ग्रामपंचायतचे जे सदस्य असतात त्यांच्याकडून हे निवड ही केली जात असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 7वा, ग्रामपंचायत बरखास्त विसर्जित करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत? त्याचे पर्याय आहेत सरपंचाला, ग्रामसभेला, पंचायत समितीला तसेच राज्य सरकारला. तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय ड, राज्य सरकारला. म्हणजेच जिल्हा परिषदेच्या सल्ल्याने राज्य सरकारला ग्रामपंचायत बरखास्त विसर्जित करण्याचे अधिकार हे प्रदान होत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 8वा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नसतील व अध्यक्षही पदावर नसेल तेव्हा जिल्हा परिषदेचे प्रशासन कोण पाहिल? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आणि वरीलपैकी नाही. तर याचं योग्य पर्याय ब, मुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसेल तर अध्यक्ष पदावर नसेल तेव्हा हे जिल्हा परिषदेचे पाहत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांमधील दुवा कोण? केंद्र सरकार, राज्य सरकार, ग्रामविकास खाते आणि पंचायत समिती. तर याचा योग्य पर्याय आहे ड, पंचायत समिती हे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यामधील दुवा असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील नगरपालिका रिकामी जागा या कायद्याने संचलित केल्या जातात. नगरपालिका कायदा 1970, नगरपालिका कायदा 1920, नगरपालिका कायदा 1820 आणि नगरपालिका कायदा 1965. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, नगरपालिका कायदा 1965 याद्वारे महाराष्ट्रातील नगरपालिका या
कायद्याने संचलित केल्या जातात. प्रश्न 11. त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? सरकारी समिती, V.M. दांडेकर समिती, V.P. नाईक समिती आणि बळवंतराय मेहता समिती. तर याचा योग्य पर्याय ड. बळवंतराय मेहता समिती यांनी त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना ही मांडली होती आणि द्विस्तरीय पंचायत राजची संकल्पना अशोक मेहता समितीने मांडली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न 12. भारतात पंचायत राजाची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झाली? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू. त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय ब. राजस्थान या ठिकाणी भारतात पंचायत राजाची स्थापना प्रथम झाली होती. ती म्हणजे 2 ऑक्टोबर 1959 रोजी झाली आणि ते भारतातील पहिले राज्य होतं. त्यानंतर दुसरं राज्य होते आंध्र प्रदेश, तिसरं आसाम, चौथं तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात पंचायत राजाची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13. महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना पर्याय 1 मे 1960, 1 एप्रिल 1960, 1 मे 1962 आणि 1 जानेवारी 1961. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क. 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना झाली होती आणि ते देशातील 9वे राज्य ठरले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न 14. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा रिकामी जागा यांच्याकडे सादर करतो. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिव. याचा योग्य पर्याय आहे क. विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपला राजीनामा सादर करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 15. प्रश्न 15. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क. जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या मित्रांचाही देखील फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील शेअर करा आणि खूप असं लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.